केंद्रीय निवडणूक आयोगाची राष्ट्रवादीला नोटीस, पक्ष घटनेतील दुरुस्तींबाबत मागितलं स्पष्टीकरण. सुनेत्रा पवार यांना पत्र पाठवून मागितलं स्पष्टीकरण. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून तरुणाईशी संवादाचा प्रयत्न. सरसंघचालक मोहन भागवत तरुणाईशी संवाद साधणार. महाविकास आघाडीचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर हल्लाबोल. लाठ्या चालवण्याआधी संवाद का साधला नाही अशी विचारणा. मातोश्रीमध्ये कार्यकर्ते भिडले. उद्धव ठाकरे यांच्या समोरच 2 गटामध्ये शाब्दिक बाचाबाची. बिहारमध्ये भाजपला हादरा. राज्यात सत्तेत असूनही पोटनिवडणुकीमध्ये भाजपचा पराभव. आश्चर्यकारकरित्या प्रशांत किशोर बनले आमदार. खडकवासलाचं पाणी नदीपात्रात भरलं. मुठीच्या विस्तारलेल्या पात्रात अनेक गाड्या बुडाल्या. भुजबळ चिडले, बॅनर उतरवले. राजकारणाची ही वेळ नाही, छगन भुजबळ यांचा कार्यकर्त्यांना इशारा. नाशिकच्या पालकमंत्रीपदाचा वाद मुख्यमंत्रीच सोडवतील. भुजबळ समर्थकांना महाजनांचा टोला. अमरावतीत बॅनरवाद. भाजप नेत्यांचे बॅनर हटवल्यामुळे कार्यकर्त्यांचा ठिय्या. नाशिकच्या पालकमंत्रीपदी भुजबळ हवेत. राष्ट्रवादी युवकच्या कार्यकर्त्यांनी लावलेले फलक वादात. गिरीश महाजन खराब रस्त्याची नितीन गडकरी यांच्याकडे तक्रार करणार. जळगावच्या पाळधीजवळ उड्डाणपुलाचा भराव खचला. खड्ड्यांविरोधात ठाणे मनसेचं आंदोलन. मनसैनिकांनी खड्ड्यात लावली झाडं. भाजपावाल्यांच्या उधळपट्टीवर फडणवीस नाराज. बीएमसीतल्या नेत्यांची फडणवीसांकडून कान उघडणी. जनतेच्या मनातील मुख्यमंत्र्याला निवृत्तीची ओढ. पंकजा मुंडे यांना सध्याच्या राजकारणात रस नाही. पंकजा यांनी भाषणादरम्यान केलं वक्तव्य. पुढच्या 15 दिवसात मुंबईत धावणार नमो सहकारी टॅक्सी. ओला, उबर, रॅपिडोच्या भाऊगर्दीत नमो सहकारी टॅक्सी. भाजप आमदार प्रवीण दरेकर यांचा पुढाकार. किरकोळ बाजारामध्ये साखरेची किंमत किलोमागे 50 रुपये झाली. महिला कुस्तीपटूंचे आरोप खोटे ठरले. भाजप नेता ब्रजभूषण सिंह न्यायालयाकडून निर्दोष घोषित. महाराष्ट्रामध्ये पेपर फोडणाऱ्यांचा डाव फसला. राज्य शिक्षक पात्रता चाचणीचा पेपर फोडायची होती तयारी. मुख्य आरोपी विजेंद्र गुप्ताच्या चौकशीत धक्कादायक खुलासे. जळगावमध्ये नदीकाठावरील नागरिकांना सावध राहण्याचा इशारा. गिरणा नदी धरण जवळपास संपूर्ण भरलं. प्राप्तिकर भरणारे 94,000 शेतकरी कर्जमाफीसाठी अपात्र. लाभार्थ्यांच्या खात्यात मंगळवारी पीक कर्जाची रक्कम जमा होणार.